नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज आपण आलेलो आहोत केमवाडी गावात ऑलिव्हर रवी हायब्रिड सीडची ऑलिव्हर ही प्लॉट पाहायला. तर आपल्यासोबत आलेत नर्सरी धारक. तर आपण प्लॉटबद्दल नर्सरी धारकांचं काय म्हणणं आहे तर थोडक्यात आपण जाणून घेऊया. नमस्कार. तर आज तुम्ही रवी हायब्रिड सीडची ऑलिव्हर ही व्हरायटी पाहायला आलात. तर तुम्हाला व्हरायटीबद्दल काय वाटलं आणि रोगराईला किंवा सेटिंगला थोडक्यात व्हरायटीबद्दल मनोगत सांगा, काय वाटतं तुमचं नाव आणि नर्सरी नाव सांगा आणि सांगा. मी रॉयल शेतकरी नर्सरी बावळून बोलतो. तर ही व्हरायटी मी जवळजवळ इथं पंढरपूरला आल्यापासून मी वापरते व्हरायटी. पण ते ज्या शेतकरी नेली ते शेतकरी रिपीटच मागते व्हरायटी, परत मागतो. परत मागते. का तर व्हायरस म्हणजे ऑल व्हरायटी ही डोबळीच म्हणून आहे. रविशीच्या सगळ्या व्हरायटी व्हायरस टॉलरन्स आहे सगळ्या टोटल बघा. आणि मार्केटमध्ये सगळ्यात जास्त उठाव आहे व्हरायटीला. तर तसेच आपल्या उत्तर सोलापूरचे नरटवाडीचे जे भगत मालक आहेत त्यांनाही विचारूया की व्हरायटीबद्दल काय वाटलं. व्हरायटी सेटिंगला एक नंबर आहे आणि तुमचं व्हायरस एकदम कमी आहे. जवळजवळ मी 2.5 ते 3 किलो बियाणं विकले. गेल्या वर्षी 2 वर्षापासून ह्या व्हरायटीचं काम करतो आणि ह्याचे 40 नंबर मिरची आहे. ती मिरची सहित बिगर व्हायरसची फुल चालणारी मिरची आहे. धन्यवाद. तर फताटे ॲग्रोचे मॅनेजर जे विनोद वागचौरे साहेब आहेत, त्यांनी ह्या मिरचीबद्दल काय वाटतं, कारण त्यांच्या इथनं त्यांनी भरपूर आपल्या ढोबळी मिरचीची काम करते, तर त्यांना काय वाटतं थोडक्यात विचारून. रविशेटची ओलिव्हर जी व्हरायटी आहे आपण फार शेतकऱ्यांना दिलेली आहे आणि नर्सरीवाल्यांना पण भरपूर प्रमाणात दिलेले आहेत. नर्सरीवाल्यांची चांगली डिमांड आहे आणि शेतकऱ्याची चांगली डिमांड आहे. आपण इथं प्लॅन्ट बघतोय सध्याला आता प्लॅन्ट घेतलं तर सेटिंग आणि फळाची साईज आणि शायनिंग हे तुम्हाला दिसत आहे. सध्याला एकदम उत्कृष्ट आहे फळ साईज वगैरे, त्यामुळे शेतकरी बंधूंनो करायला काही सुद्धा अडचण नाही. तसेच जी प्लॉटचे आपले प्लॉटधारक आहेत शेतकरी, त्यांनाही विचारूत आपण काय वाटलं तर त्यासाठी. तुम्ही जी ही रवी सीडची मिरची लावली होती ऑलिव्हर, त्याच्याबद्दल तुम्हाला थोडक्यात काय सांगायचं आहे सर्व शेतकऱ्यांना. व्हरायटी कशामध्ये रोगाला बळी पडत माल फेल असं एक नंबर सेटिंग फिटिंग एक नंबर होते. अशी फवारणी बी कमी लागते, माल फेल एक नंबर येते. अजून फवारणी फरक आहे म्हणजे कसं ह्याला त्याच्यासारखं ह्याला फवारलं दोन्ही सारखे फवारणी करून बी त्या ह्यासारखा त्याचा माल निघत नाही. म्हणजे दोन्ही तर ह्याचा बाहेर निघते त्याचा बाहेर निघत नाही. एक नंबर. बरं, तुम्ही भर उन्हाळ्यात प्लॉट लावलं होतं मानव साहेब, मालय साहेब, भर उन्हाळ्यात प्लॉट लावलं होतं, त्यामध्ये आणि आतामध्ये काय फरक वाटतो? उन्हाळ्यातला प्लॉट काय आपण पहिल्या तोड्यापासूनच निवडतील. हां, म्हणजे कसं माहिती आहे आता ते जरा उन्हाळ्यात असल्यामुळे एक टनात एक 150-200 किलो खराब म्हणजे ट्रिप्सनं चाटलेला. हां. ट्रिप्सनं चाटलेला एक टनात असं निघत होता. म्हणजे प्लेन असे होते काय चाकलेले असे नव्हते. उत्तर भागात तुम्ही भरपूर काम करता, तर तुम्हाला काय वाटलं की ऑलिव्हर कशी वाटली? नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कल्याणी नर्सरी मुंडेवाडी येथे आपली नर्सरी आहे. शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आम्हाला रवी सीड्स कंपनीचे प्रतिनिधी यांनी सांगितले की आपल्याला रानमस्तीमध्ये रवी सीड्स मिरचीचा प्लॉट बघायला जायचा आहे शेतकरी बांधवाचा. शेतकरी मित्रांनो, आपण हा रवी सीडचा प्लॉट प्रत्यक्षात बघण्यासाठी प्लॉटवरती आलो. तरच खरोखरच हा प्लॉट अप्रतिम आहे आणि मिरचीची जी शायनिंग आहे आपण बघू शकता. ती शायनिंग मिरचीची अतिशय सुंदर आहे आणि प्लॉट बघितला आम्ही पाहिला तर ज्या शेतकरी बांधवांनी आमच्या हे प्लॉट मला वाटतं 9,000 रोपांची संख्या यांनी लावलेली आहे. 9,000 रोपांमध्ये त्यांना त्यांचं एक ज्या शेतकरी बांधव ज्यावेळेस आपलं पीक कोणतंही लावत असतात त्यांचं एक समाधानकारक काय पाहिजे की बाबा मी ज्या काय गोष्टी करतोय, मी माझ्या रानामध्ये जे पीक लावतोय, मी पीक लावल्यानंतर कुठती भरायला लावतो मी समाधानी आहे का? समाधानी आहे का म्हणजे की बाबा त्याने आपल्याला कितपत खर्च होतोय, खर्चाच्या मानानं उत्पन्न कसं निघते आणि रोगाला कशी बळी पडते. काय शेतकऱ्या बांधवांना आता फक्त काय पाहिजे की कमी खर्च आणि जादा उत्पन्न अशा व्हरायटी शेतकऱ्यांचा आता कल चालू आहे. माझ्या मते त्या अनुषंगाने ही रवी सीडची ओलिव्हर मिरची आम्ही बघितली, सर्वांनी आता ऑब्झर्व केली. मिरची आम्हाला छान वाटली, अतिशय सुंदर मिरची आहे आणि आम्ही
सुद्धा आमच्या शेतकरी बांधवांना एक संदेश देईल की मिरची संदर्भात रवी सीडची ओलीवर मिरची छान आहे. फोटो घेऊ एकेकाचा इंडिव्हिज्युअली थांबा.